लागत का मला माझ्यासारखं वजन लागत भाऊ मी आवाज दिल्याशिवाय बाय बाहेर येणार नाही आणि बाय माणसाला कुणी पण आवाज द्यावा का रंगारकडे लागतो असा आधी सांगा गोष्ट मला हो बाय माणसाला कुणी पण आवाज देत नाही त्याला बाईच्या पोटचं लागत झालं का कुठं म्हणतो बाईच्या पोटचं म्हणतात याला काही अर्थ आहे का आम्ही सगळे काय टेम्पोतून बनलो का सगळे बाई माणसाच्याच पोटी जन्माला येतात परंतु बाई माणसाला आवाज द्यायचा म्हणजे लागतं वजन काय याच्या वजन जाऊ नको जर्किंग जर काढलं ना आपण डायरेक्ट सापळा बाई होतो त्याच्यामुळे जर्किंग काढत नाही अरे भाऊ आपल्या सारखं वजन लागतं अरे आपल्या वजन असं होतं एका काळी कोरोनाच्या आधी कोरोनामध्ये जरा सुटलं ना भाऊ कोरोनाच्या आधी असं वजन होतं तुझ्या अंगावारी बाई मांडी होती जेव्हा म्हणतो मी तेव्हा मध्ये रे तेव्हा तू होता का बाईला आपली ओळख बाईला आवाज येतो आवाज दिला पाहिजे काम नाही करे कोणाचं काम नाही गड्या अरे माणसाला बाई माणसाला आवाज द्यावा म्हणजे बाई माणसाला आवाज येतो म्हणजे कसं देवा साधा सुरळ आणि सुटसुटीत भाषेत एकदम मंजूळ आवाजात आपला आवाज कसा आहे मंजूळ आहे मग बाई माणसाला आवाज कसा द्यायचा ओ बाई ओ बाई वाड्यावर ये वाड्यावर गैरसमज झाला रे गैरसमज झाला हा भोळे भक्ताचा वाडा आहे हाय का रे मला वाटलं त्या वाड्या बोलतो त्या वाड्यावर नको अरे मलाच पुढे बोली तर मला विचारता त्याचं कारण असं आहे तुम्ही सगळे एअरपोर्ट आहे म्हणजे आम्ही सगळे हे सगळे एअरपोर्ट आहे यांच्यात मीच थोडासा बावळाट आहे काय अक्कल आहे का बाईला बोल गेले अरे बाई माणसाला तसा नाही आवाज आहे भाऊ कसा नाही थोडा लाडीगुडीत आवाज द्यायचा लाडीगुडी भाऊ बाई माणसाला थोडा लाडागुडीत आवाज द्यायचा बाई माणसाची काय बाई वाड्यावी आणि बाई द्वारा आरडे बाई ती का तसं नाही अरे भाऊ मी आवाज दिलाच मी अजून आवाज दिला नाही मी आवाज दिला आवाज एवढा सुंदर आहे भाऊ माझी राधिका आली म्हणून घ्यायची ये मला ऐकलं का राधिका बाई ग बाई एक नंबर बोलले तुला काय म्हणू बाई कोणाच्या आवाजाला बोलत नाही हा बरोबर त्याला मंत्रपाठ करावा लागतो अरे राधिका पण आलेली आहे राधिका बाई आली मारलं मला राधिका बाई आली म्हणजे राधिका पण आली राधिका बाई सुद्धा आली कशाला आली तुझ्या इथे लग्नाला आली माझ्या इथं लग्न कधीच होईल जन्म तरी होती का कलवरी झाली का नाही कलवरी नव्हती तुला एवढी अक्कल नाही का बावळा बाई जागरून म्हणायला आली हो काय रे बाबा बाईला कुठं बोलू घे चला राधिका बाई तुझा लाईन लाईन बरोबर राहिले हात जोडा जोडले हो बाई आज पुढे आज जगा असे हात जोडायचे जोडले जोडले का डोळे पण मिटा अरे तुमच्यावाले मिटायचे माझे कुठं डोळे बंद कर बाई केले का हात जोडले डोळे बंद केले तिसरा डोळा उघडा करा बायला मग तू तिसरा डोळा उघडा करा म्हणतो बावळा नाही का तू काही तिसरा डोळा उघडा करा काय करा तुम्ही दोघं एक काम करा माझं आयुष्य सुधार घडव तू एवढा असं शेण खाई त्याच्या तोंडावर थूक तुम्ही सुधारायचे आणि बाबा तिसरा डोळा म्हणजे कोणता म्हणावा ज्ञानाचा डोळा अरे तो प्रत्येकाचा डोळा असतो ज्ञानाचा डोळा अरे तू नेण्या घरी राहिला ज्ञानाचं काय नाव घेतो ज्ञानरूपी मानवाला तिसरा डोळा असतो आणि तो म्हणजे कसा कसला असतो कसला रे ज्ञानाचा ज्ञानाचा आहे का रे बाई
हात जोडले डोळे मिटले बाई आता करू का सुरुवात पाहिजे का करू का सुरुवात घे प्रसाद दे त्याला थोडा बुंदी कमी पडली बाई हात जोडा डोळे मिठा बाई करू का सुरुवात ये पण ये बाई पाहिजे का करू का सुरुवात मग त्याच्यामुळे बाईला विचारायला पाहिजे म्हणून म्हणलं करू का सुरुवात विचारायला बाई तुम्ही देवाच्या कोण देवाच्या देवांगणा देवाची देवदाशी अरे आता परिचय या दादाने पहिल्यांदा ऐकला काय बाईला परिचय दिला काय सुंदर सगळ्या माणसाने ऐकला एवढा भारी परिचय काय रे आणि एवढी ती बोली भाषा सुंदर मग बाई काय म्हणली काय म्हणली खुशाल मध्ये थोपडवाशी काला मार खातो मला ऐकलं डोळे नाही मागे त्याचं काय झालं माहिती का अरे तू मागे जाय मध्ये तू काय चुकी नाही तू बैल पण चांगला आहे पण तू गावाने थांबतो ना कोणच रे आपलं ते आपलं माहिती सगळ्यांचं परिवार बाई अजून असं देवाची झाडं देवाची झाड बर देवाच्या गायका जोडीदार गाय खा काही खा तू जाऊ नको तू इकडे तुमची बरोबर झोपलं पाणी पडलं पाहिजे म्हणलं पाहिजे बरोबर आहे. मला जर एवढं मारलं सकाळ तुला नाही व्हायचं का? हो तुमची बाई तर काही का असेल ऐकल सध्या गुरुबाब आहे भाऊ असेल मग गुरुबाब आहे. कोणाच्या फोटोमध्ये घे प्रसाद घे काला मार करायचं बोललो तर भाऊ आपण दोघं आणि जर तुमची बाई गायिका असेल जर ती गायिका असेल असेल मोठा भाऊ हा माझ्यापेक्षा मोठा भाऊ असेल बैल खातो बैल बळी माग आणि मी स्वतः त्याच्या पाच पाय भाऊ तू पण खातो का तो जेवढा हुशार का मी किती हुशार नाही तो बैल असेल खातो मी स्वतः हा नुसत्या म्हशी हानी तो तुला काय यार बड झालं अरे देवाची कथा काय येतं का गायिका म्हणली ती गायिका सिंगर गायिका म्हणजे सिंगर वा वा हो. मग गायिका म्हणणं मी ऐकलं गायिका अरे गायिका सिंगर म्हणजे तुमची बाई सिंगर आहे सिंगर आहे तुमच्या बाईला उत्कृष्ट गाणे बोलता येतात येतात आम्ही काय बा घेतात का हा बरोबर आहे आम्हाला सुद्धा जेवायचं येतो येतं असं ना असं ताना स्वरात म्हणतो भाऊ कसं रे कृष्ण गाणं सुनेगा अरे सुनेगा कृष्ण गाणं सुनेगा सुनेगा लेलो मेलेलो. यार बड झाला असं बरं गाणं म्हणतो किसका गाणं सुनेगा ये बोलतो अय उभं नाही राहणार का बरं काय भावलं नाही का काय झालं? एवढ्या पोराला मारितो हा. त्याला मारू नको हा. त्याला आज अंडरपॅन्ट गाडी नाही काय बाबा माझे पुष्कराज मार खा खा के मुलतेगा पण झुकेगा नाही साला बाई बावळत नाही तर म्हणून महाराज बाई तुम्हाला नाचता येतं ना दादा तुमची खिडकी दाखवा ऐकलं का दादा हा. तुमच्या बहिणी जसा तुमचा परिचय दिला दिला. आम्ही सुद्धा देवाच्या वागे आहे ना परंतु कसे कसे गला भक्तीची भंडारी वा गला भक्तीची भंडारी होई नाराती हा आणि तिचे नाम घेता जरा विघ्न पळती बरोबर आणि या देवाची सेवा करण्यासाठी हा. हातामध्ये खंडेराचा कोटंबा कसा कसा कोटंबा सदा विवेकाचा सदा भरपूर कोटंबा विवेकाचा सदा भरपूर आणि वारी वारी करत गरजती तुम्ही आम्ही दास किंकर हा आमचा परिचय वा म्हणून बाबा बर टिंगल केल्याशिवाय कोणी सिंगल येत नाही आणि जाऊ दे बोलू बरं तुमच्या बाईची खिडकी बर चला
म्हणून शिवकराची राधा आणि कृष्णाची गणाच्या पाठीमागे 5 नामाची गवळण असते आणि म्हणून ते गवळण या गाणापाठी मागे येते कशी ती गवळण त्या गाणापाठी मागे येते कशी अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते बाळा रे अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते. पाण्याला जाते पाणी घेऊन येते. अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते. अरे रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे लोण्याचा गोळा तुला खायला देते आणि तो लोण्याचा गोळा खात असताना ते बाळ एका नादी लागला अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते अरे पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते वा वा अरे पाण्याचा भोवरा अरे पाण्याचा भोवरा तुला खेळायला देते पाण्याचा भोवरा तुला खेळायला देते बघा गोळा खायला दिला तरी बाळ राहत नाही म्हणून ती आई त्या बाळाला ती यशोदा माता त्या कृष्णाला चांदीचा भोवरा देखील खेळायला देते त्याच्याकडे भाऊ आहे का आहे का अरे खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते अरे खेळायला देते पाणी घेऊन येते अरे खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते खेळायला देते पाणी घेऊन येते अरे एका जनार्दनी तुला एका जनार्दनी तुला धोका मी देते एका जनार्दनी तुला धोका मी देते ए बाळा अरे धोका मी देते पाणी काय झालं
जागरणाला यावा Yeah.
अरे पकडे मागले देवळया जागरणाला अरे पकडे मागले देवळया आई गगावदेवी तुळगावती पांढरी तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ तांदळाची खेळ गावदेवीचं पातळ
पण राजाला पावली ग देवी पण भक्ताला मोयली ग देवी राजाला पावली ग देवी कोण भक्ताला पावली ग देवी तसं मोठ्या तिला बोली ग देवी तसं मोठ्या तिला बोली ग देवी मोठ्या तिला वली ग देवी कसं मोठ्या तिला वली ग देवी तसं मोठ्या तिला बोली ग देवी तसं मोठ्या तिला बोली ग देवी मोठ्या तिला वली ग देवी कसं मोठ्या तिला वली ग देवी गोड पायऱ्याला शोभा ग देवी गोड पायऱ्याला शोभा ग देवी शोभा ग देवी गोड पायऱ्याला शोभा ग देवी गोड पायऱ्याला शोभा ग देवी गोड पायऱ्याला शोभा ग देवी वा वा रंगती बाळ गोपाळ देवी रंगती बाळ गोपाळ देवी पहिली लागली रणतोडी ग देवी पहिली लागली रणतोडी ग देवी चला हे गणपतीचं ठाण ग देवी गणपतीचं ठाण ग देवी गणपती ठाण ग देवी गणपती ठाण ग देवी गणपतीचं ठाण ग देवी गणपतीचं ठाण ग देवी गणपती ठाण ग देवी गणपती ठाण ग देवी वा वा अगदी बरोबर आले चला वर पाण्याचा तलाव ग देवी वर पाण्याचा तलाव ग देवी पाण्याचा तलाव ग देवी पाण्याचा तलाव ग देवी वर पाण्याचा तलाव ग देवी वर पाण्याचा तलाव ग देवी पाण्याचा तलाव ग देवी पाण्याचा तलाव ग देवी चला. हिनदाईच्या मारोट्याला ग देवी हिनदाईच्या मारोट्याला ग देवी इनदैच्या मारुतीला ग देवी इनदैच्या मारुतीला ग देवी हिनदाईच्या मारोट्याला ग देवी हिनदाईच्या मारोट्याला ग देवी इनदैच्या मारुतीला ग देवी इनदैच्या मारुतीला ग देवी हे
हॅलो हॅलो बस सांगतो मी तुम्ही बसा ना आम्हाला कळायला लागत नाही काही तुम्ही उभी राहते जाऊ द्या आम्हाला काय कळलं नाचून असते द्या बरेच नाही म्हणजे लांबचे लांबचे पाहुण्यात बसतात बसून गेला खेळून द्या ना खेळ हॅलो 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 पाच जणी सवारणी कोण हे बाई ओ बाई पाच जणी सवारणी पाच जण सवारणी ना कोणतरी पाच जणी सवारणी का जाऊ दे का हॅलो हॅलो थांबा हॅलो आई तुम्ही आल्यात खेळल्यात पण एक गर्जना तर द्या तुम्ही हॅलो आई तुम हे 2 मिनिटं आहेत आई 2 मिनिटं आरती करूच आपण गर्जना द्या माधव देवीचा गर्जना द्या खेळ खेळ माझ्या देवी जवळ अंबाबाई खेळ खेळ माझ्या देवी खेळ खेळ माझ्या देवी जवळ अंबाबाई खेळ खेळ माझ्या देवी जवळ अंबाबाई खेळ खेळ माझ्या देवी खेळ माझ्या देवी खेळ खेळ माझ्या देवी खेळ माझ्या देवी हॅलो 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 बोला देवी गर्जना करा गर्जना करा तुम्ही बोला बोलता करा ना तुम्ही गर्जना द्या ना पहिले तुम्ही गर्जना द्या तुम्ही तुमची गर्जना द्या पहिले तुम्ही तुमची गर्जना द्या
द्या कधी आता द्या नाही तर आम्ही पण ऐकू. तुमची गर्जना द्या पहिले. आम्ही नाही, तुमची गर्जना द्या पहिले. हो, आम्हाला पण ऐकू दे ना तुमची गर्जना काय ती. देवाला का लाज वाटते का डबल डबल गर्जना द्यावा. 4 वर्षापूर्वी आता काय बोलते आता. आम्हाला पण ऐकायला पाहिजे ना. 4 वर्षापूर्वी एवढे लोक होते का. आम्ही नव्हतो, कोणीच नव्हतं. 4 वर्षापूर्वी आम्ही नव्हतो. हा द्या गर्जना मग गर्जना तुमची. द्या पहिले आम्हाला. हॅलो तुझ्या येड्या बाया होत्या निघत्या बाया होत्या निघत्या होत्या सगळ्या होत्या तिला सगळ्याकडे झालेल्या ती बोलते मला समजत नाही समजायला पाहिजे थोडा मोकळ्या करून द्या मग म्हणा. चला प्रत्येक देवानी गर्जना द्यायची. नाव सांगायचं आणि सर्वांना विनंती अगोदर कवटे परिवाराची वारी खेळतील तोपर्यंत बाहेरच्या कोणी वाऱ्यांना मध्ये एंट्री करायची नाही. अगोदर कवटे परिवारची वारी खेळतील. खेळून झाल्यानंतर बाहेरच्या वाऱ्यांना एंट्री दिली जाईल. तोपर्यंत सर्वांनी जागेवर बसून घ्यायचे. आणि म्हणून बर ही तुळजापूरची अंबाबाई हा या भोळ्या भक्ताच्या घरी येते कशी. हॅलो हॅलो हा हवा आलेला आहे ते कवटे परिवारांची आहे का. ओके माझ्या अंगणात खेळत ये ग अंबाबाई माझ्या अंगणात. बाईच्या अंगात साठ्यातला सुट केलं होतो मरी सुट केलं ते त्याच्याच मोर येतं ना. वाटत नाही मला सांगतो दादा हे त्याच्याच मोर येतं ना. तुझा संबळ वाजला अंबाबाई तुझा संबळ वाजला
आई गंगा बाया झाली गोदराला आई गंगा बाया झाली गोंधळाला झाली गोदराला जरा हनाली गोदराला बोल भवानी माते की अगं भारतामध्ये मंदिर देवीचे शोभेला मुळ देवीचे पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग अंबा माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग अंबा माते पहिलं ठिकाण तुळजापूर ग भवानी माते भवानी माता तुझे बारी का कंबरा बारी का कंबरा भवानी माता तुझे बारी का कंबरा अगं झाली पातळ वीरी पडती शंभर अगं झाली पातळ
येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार येळकोट जय मल्हार हॅलो ऑपरेटिंग बसला असून हाताला लावतो माझं मारू शकतो तेवढ्या वा
ना? मलरी देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा देवाचा हे मलरी देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा देवाचा मलरी देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा देवाचा हे मलरी देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा देवाचा हे मलरी देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा देवाचा मलरी देवाचा खंडमाळ जाणारी खंडवा हिरवा करे देणे माझी माझ्या खंडवरायाची हिरवा करे देवाची माझ्या खंडवरायाची माझ्या खंडवरायाची भयाला गे आला मला मलरी घोडवाला 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 वाह भाई वाह
लागला मुरळीला याला बाई लागला वाग्याला लागला मुरळीला याला बाई लागला वाग्याला लागला मुरळीला याला बाई लागला वाग्याला हो 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 मुरळीला याला बाई लागला वाग्याला Hello, 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 hello. बाई मल्हारी जरा इथं मल्हारी तरा नगरात इथं पेंटवा तरा नगरात वाग्या मुरळी गाती गाणं बाई गाणं वाग्या मुरळी गाती गाणं बाई गाणं वाग्या मुरळी गाती गाणं बाई गाणं आपण खडकाव मारीला मारीला आपण खडकाव मारीला मारीला आपण खडकाव मारीला मारी ओ देवा देवा देवाने देवीला जोडा जोडा देवाला जोडा जोडा ओ
असा कसा देव वेडा झाला पहा कशी नवलाई शिवावतारी तुझी पार्वती आनती सतीबानुबा जय मल्हार देवाधिपती कधी हल्ली त्याची मती एक म्हणता याच्यावरती कधी वैलार दांगीन ते खंडोबाची कारभारी ना झाली मानोदर घरी खंडोबाची कारभारी ना झाली मानोदर घरी अहो नुसते गाणे म्हणले तुम्हाला कळलं का कोणता देव आलाय पडल्याने काय फरक पडेल करू द्या ना त्याचा कोण उठेल तेवढं हा ना म्हातारा पडेल नाही तर म्हातारा मरा आहे का आणून का ठेवू जाय खंडोबाची कारभारी नाय झाली भानुधन घरी 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 खंडोबाची कारभारी नाय
झाली भांडून हरी खंडोबाची कारभारी झाली भांडून हरी खंडोबाची कारभारी झाली भांडून Our
खेळू दे कोकणी हवा खेळू दे कोकणी वा बाई वा या डान्स आता बाहेरच्या बरोबरला एंट्री भेटल थोड्याच वेळामध्ये चहाची व्यवस्था होईल सर्वांना चहा भेटेल आणि सर्व वारी पण पाहायला भेटतील फक्त कार्यक्रमाला गालबोट लागेल असं म्हणजे वागायचं नाही हो म्हणून महाराज बर शोभा करायची आधी माहिती आंबाबाईची आंबाबाईची म्हणून गोंधळबाला गोष्ट करी तुळजापूरची आंबाबाई सुद्धा या कवटे परिवाराच्या गोंधळाला आलेली आहे आणि भोळ्या भक्ताला आशीर्वाद दिला बर म्हणून देव तिथूनचा खंडेरावात सुद्धा भोळ्या भक्ताच्या दारी आले आला आणि म्हणून खंडोबा सुद्धा आलेला आहे म्हणून सर्वांनी आता वारी पाहिजे म्हणून महाराष्ट्राची कोण समिती तुळजापूरची आई भवानी हा आपण तर कधी जेजूला गेलो हो हॅलो सगळे वारकऱ्यांनी आनंदात केला चुकला भासला असेल तर सांभाळून घ्यायचा कोणाला दोष द्यायचा नाही आणि सगळ्यांनी एका आईची लेकरं होऊन
हा कार्य सगळ्यांनी पार पाडायचा एवढीच माझी नम्र विनंती आहे. म्हणून गोंधळ चालला गोष्ट खरी. आपण जर कधी तुळजापूरला गेलो अंबाबाईची परडी आणि माळ असते बाबा. त्या परडीमध्ये कुणी मिठाचा दोघं वाढतं, कुणी डाळीचा दोघं वाढतं, बरोबर, कुणी गुळाचा दोघं वाढतं. म्हणून आपला गोंधळ मांडलेला आहे. म्हणून खंडोबाची मुरळीबाई अंबाबाईच्या नावाने जोगवा मागेल. प्रत्येकाने येता शक्ती 20 रुपये 50 रुपये जोगवा द्यायचा आहे. दान करायचं अंबाबाईच्या नावाने. जर तुम्ही दान केलं एका हाताने, अंबाबाई म्हणून मला शस्त्र हाताने, म्हणून ते दान करायचं देवीच्या नावाने महाराज. आणि ती मुरळीबाई जोगवा मागेल. हो, प्रत्येकाने आपल्या इच्छेनुसार देवाच्या परडीमध्ये अंबाबाईच्या परडीमध्ये यथाशक्ती 10 रुपये 20 रुपये 50 रुपये जोगवा द्यायचा आहे. जर कोणाकडे पैसे नसतील त्याने गळ्यातला टाकायचं. तसं नाही नको का, कोणी जागा सोडू नका. पण प्रत्येकाने देवाच्या बेल भंडारासाठी 10-20 रुपये टाकायचे. कोणाकडे पैसे नसतील तर टाकू नका, पण जागा सोडू नका. प्रत्येकाने परडीमध्ये आपल्या वजनानुसार ओवाळणी करायची. म्हणून ते अंबाबाईच्या जोग्यासाठी कशी निघती. अरे जोगवा मागते मी मागते जोगवा, 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 मागते मी मागते जोगवा, जोगवा मागते मी मागते जोगवा, जोगवा मागते मी मागते जोगवा, जोगवा मागते मी मागते जोगवा.
राहू दे काने वाळू वाढली ग लाल लाल सुखी राहू दे काने वाळ वाढली ग लाल सुखी राहू दे काने वाळ आईच्या पराडीत कोणी वाढला या गं 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 वाढला या गं मुंग तुकी राहू दे वैना भाऊ वाढला या गं तुकी राहू दे वैना भाऊ वाढला या गं तुकी राहू दे वैना भाऊ वाढला या गं तुकी राहू दे वैना भाऊ आईच्या पराडीत कोणी वाढला या पिता 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 अन वाढला या पीठ वया घराला गोर पिता 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 आईच्या पराडीत कोणी वाढला तांदूळ आईच्या पराडीत कोणी वाढला तांदूळ आईच्या पराडीत कोणी वाढले तांदूळ आईच्या पराडीत कोणी वाढले तांदूळ अन वाढले तांदूळ घालू आंबे जगून वाढले तांदूळ घालू आंबे जगून घालू आंबे जगून घालू आंबे जगून निघालुनी सागा निघाले ग आणि बघवा मागायला मला बाई कशाची गला आता बाईचा जोडवा मला बाई कशाची गला आणि बघवा मागायला मला बाई कशाची गला अगं बघवा मागायला मला बाई कशाची गला बघवा मागायला मला बाई कशाची गला अगं बघवा मागायला
त्या गर्भगिरी पर्वतात हो दादा गुरु मच्छिंद्रनाथ हो त्या गर्भगिरी पर्वतात त्याची भाषा लईच निराळी हो त्याची भाषा लईच निराळी हॅलो किरंजन हो बंगाली बंगाली बाबा बोलो गो बंगाली 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 बाबा बोलो गो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली हो दादा गुरु मच्छिंद्रनाथ गर्भगिरी पर्वतात हो त्याची भाषा लईच निराळी त्याची भाषा लईच निराळी आदेश अलग निरंजन अरे बंगाली बंगाली बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो तो बंगाली 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 बाबा बोलो हॅलो तिरंजन
हे बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो बंगाली बाबा बोलतो बंगाली बंगाली बाबा बोलतो जायचं मला मडी गावाला अगं जीवदानी गडवळ घरावर सापडायला सोना सोना बाई सोना ग जीवदानी गडवळ घरावर सापडायला सोना सोना बाई सोना ग जीवदानी गडवळ घरावर सापडायला सोना सोना बाई सोना देवी तुझ्या डोंगरावर सापडायला सोना सोना बाई सोना जीवदानी गडवळ घरावर सापडायला सोना सोना बाई सोना देवदानी गडवळ घरावर सापडायला सोना सोना बाई सोना डोंगरावर सापडायला सोना सोना बाई सोना देवी तुझ्या डोंगरावर सापडायला सोना सोना
हे आमशरातीला काली कसा तिला आमशरातीला काली कसा तिला शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा गोडे गेला तुझ्या भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा गोडे गेला तुझ्या भक्ताचा ओम काली काय नमः ओम काली काय नमः ओम काली काय नमः ओम काली काय नमः हे तुझा नावाचा पुत्र आता गेला तुझा नावाचा पुत्र आता गेला यामध्ये रात्रीला काळी गजातीला आम्हाला रात्रीला काळी गजातीला शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा शिष्या गोरी भक्ताचा गोटे गेला शिष्या गोरी भक्ताचा गोटे गेला तुझ्या भक्ताचा दिल झालं यातून तुला गडील झालं यातून तुला झालं यातून तुला गडील झालं यातून तुला लोक गेले तर पण चालू नका लोक गेले तर पण चालू ना लोक गेले तर पण चालू नका लोक गेले तर पण चालू ना झाकऱ्या गेले कोण गे कोण त्या वालीला लावा फोन झाकऱ्या गेले कोण गे कोण त्या वालीला लावा फोन नंबर 2 चावलीचा नंबर 2
देवाचं नाव सांग. कसं येतं सांभाळून घ्या बा. नाही बाई एवढे कवडे बघता आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचा वर बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला देवाचा वर बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचा वर बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचा वर बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला वर बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचा वर बोलाविला आडवा हत्याला रे भाग्याला भाग्याचा वर बोलाविला बोल सत्य तुळजापूरची खरी कार्यकर्ती भुवनाई सत्तीचा बस तुझ्या फुलाला देवाला ठणकाला सरासका देऊ नकोची खरी शपथ तुळजा बागता भुवाने देवा हे माणसांनी हे कुटुंबांनी या हे कार्यक्रम करा लय घाईत करायला करता काय कुठल्या भाषा असतं तर सगळं वारकऱ्यांनी आणि सगळं भक्तगणांनी सांभाळून गेला पाहिजे 5 दिवसावर जो कार्यक्रम यांनी रचलेला आहे याचा आनंद झाला पाहिजे सगळ्यांना ज्या कुठल्या भक्ताने आलो धरला असेल ते भक्त आलं काय नाही आणि आयत्या टायमाला त्यांनी भगायचं नको रचलं त्यांनी ह्या कार्यात आनंद सगळ्यांचा झाला पाहिजे बरोबर आहे का नाही हो दादा
सांगायचं